बाळाचा जन्म झाला की सुरुवातीला 2-3 दिवस फॉर्म्युला हे द्यावाच लागतो. हे खरं आहे का? जन्म झाल्यानंतर आईला सुरुवातीला 2-3 दिवस दूध येत नाही. म्हणून आपल्याकडे सर्रास फॉर्म्युलाचे डबे वापरले जातात. पण आता आईला जे सुरुवातीचं दूध येत असतं पिवळसर, चिकटसर ज्याला कोलोस्ट्रम म्हणतात, हे खरं तर बाळाचं पहिलं लसीकरण असतं. कारण त्याच्यामध्ये खूप साऱ्या अँटीबॉडीज आणि इम्युनिटी बूस्टर्स असतात. आणि जन्म झाल्यानंतर बाळाच्या पोटाचा आकार हा एखाद्या चेरी एवढा असतो. म्हणजे त्याच्यामध्ये हार्डली 5 ते 7 एम-एल व्हॉल्यूम बसतं. म्हणजे जेवढं दूध बाळाला तयार होत असतं आईच्या छातीमध्ये, तितकं बाळासाठी सफिशियंट असतं. मोर दॅन सफिशियंट असतं. त्यामुळे वरतून ॲडिशनल तुम्हाला फॉर्म्युला वगैरे द्यायची काहीही आवश्यकता नसते. इनफॅक्ट अशा फॉर्म्युला दिल्यामुळं त्याच्यामुळे निपल कन्फ्युजन, इन्फेक्शनची रिस्क वाढते आणि आईचं ब्रेस्ट फिडिंग लवकर एस्टॅब्लिश व्हायला उशीर होतो. कारण जेव्हा बाळ आईच्या अंगावरचं दूध घेत जातं, तसं-तसं दूध जास्त तयार होत जातं. त्यामुळे सुरुवातीपासून जर डॉक्टरांनी सांगितलेलं असेल, तरच फॉर्म्युलाचा डबा विशेष कारणांसाठी वापरावा. सुरुवातीला लगेच फॉर्म्युलाचा वापर करू नका आणि हा रील मॅक्सिमम शेअर करा.